शिंदेच्या शिवसेनेवर निशाणा साधलेला आहे. त्यांनी असं म्हटलंय त्या गाण्यामध्ये, त्या सुरांचा संहार करायला मशाल हाती, असं त्यांनी म्हटलंय. काय ते सुरांचा संहार करायला मशाल ते हाती, असं त्यांनी म्हटलंय. शिंदेच्या शिवसेनेवर निशाणा साधलेला आहे गाण्याच्या माध्यमातून. ते गाणं लावून गाण्यामधनं काय निशाणा बिशाणा साधला जात नाही. लोकसभेला बघितलेलं आहे त्यांनी. लोकसभेला ज्या पद्धतीनं फेक नॅरेटिव्ह सेट झाले त्यामुळं मुस्लिम बांधवांची आणि अन्य घटकांची मतं त्यांना मिळाली, म्हणून ते गाण्यापर्यंत तरी पोचलेले आहेत. जर ही परिस्थिती विधानसभेमध्ये अशी राहणार नाही हे देखील त्यांना कल्पना आहे. आणि मला असं वाटतं की गाणी बिणी ही लॉन्च होत राहतात, पण 1 महिन्यापूर्वी शरद पवार साहेबांनी जी स्टेटमेंट दिली ती खरं आपण सगळ्यांनी बघितली पाहिजे. मी बघितलेली, आम्ही सगळ्यांनी बघितलेली आहे. ते काय म्हणाले की मुख्यमंत्री पद हे संख्याबळावर ठरतं. पहिलं संख्याबळ येऊ दे, म्हणजे संख्याबळ येण्याची खात्री नाही. दुसरं ते असं म्हणाले की कुठच्याही पक्षाच्या माणसानं मुख्यमंत्री मी होणार आहे असं समजून चालणार नाही, म्हणजे तुम्हाला कोण मुख्यमंत्री नाही हे लक्षात आलं. आणि तिसरं म्हणाले जर संख्याबळ आलंच तर जे इच्छुक आहेत तेच मुख्यमंत्री होतील याची गॅरंटी नाही. त्याच्यामुळे गाणी किती लॉन्च झाली तरी पवार साहेबांनी याचं उत्तर दिलेलं आहे. नाही, महाविकास आघाडीमध्ये फूट पडेल न पडेल हा त्यांचा प्रश्न आहे. पण हा प्रश्न कधी येतो, ज्यावेळी सत्ता येईल तेव्हा ना. पहिलं संख्याबळ आलं पाहिजे. आणि महायुतीच्या आम्हाला सगळ्यांना कॉन्फिडन्स आहे की आम्हीच परत सत्तेवर येणार, तेव्हा त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा आम्हाला विचार करण्याची काय आवश्यकता. सामंत साहेब लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय की एकनाथ शिंदेचे आमदार पाडणार असं त्यांनी म्हटलंय. लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय की जे नागरिकांनी दारू गुटखावाले मंदिर डझन बरे एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळात आहे असं लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय. लक्ष्मण हाकेने काय म्हटलं याच्यावर मी प्रतिक्रिया दिली पाहिजे असं काय माझ्यावर बंधन नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.